ऐ राजा उदो उदो. तुळजापूर येथील घडलेली ही घटना आहे चमत्कारिक. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील देवीचे तिथे पुजारी होते, देवीचे पुजारी होते. देवीची पूजा वगैरे करायचे आणि त्यांची त्या लहान मुलं वगैरे मरत होते तेव्हा त्यांची 11 लेकरं गेली. 9 लेकरं गेली. सगळी एकामागे एक एकामागे एक. उदास झालं मन आजोबांचं. अंबादास त्यांचं शिंदफळकर, अंबादास शिंदफळकर त्यांचं नाव. मग ते इतके उदास झाले आणि इथे येऊन बसले येडशीच्या ह्या डोंगरात. हे पाणी प्यायचं धबधब्याचं ह्या आणि इथे बसून मग जगदंब 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 जप करत राहिले. मग एवढ्यामध्ये देवी आली. 8-10 दिवस झाल्यानंतर देवी प्रत्यक्ष ह्या भागात प्रगट झाली. दिसत आहे देवी, मळवट भरलेला हिरवं पातळ, हातात चुडे असे देवी दिसत आहे. त्यांना पोत घेऊन समोरच नाचत होती देवी आणि म्हणते तू इथे बसला येऊन, मग काय करू, मला तुझ्याशिवाय करमत नाही म्हणते देवी. मग मी काय करू, कसं करू, माझे सगळे लेकरं गेले, मला संसारात काही रस वाटत नाही आता. म्हणल्यानंतर देवी म्हणाली मी तुला 2 लेकरं असे खूप आयुष्य असलेले देईन. मग माझी आई आणि मामा जन्मणार होते ना पुढे. आईने आधी भवानी मातेने आधीच सांगितलं तुला 2 लेकरं देते मी, आता घरी परत चल. इतका अशक्तपणा आला होता त्यांना, उठून सुद्धा बसता येत नव्हतं. देवीचं दर्शन घेतलं बसल्या बसल्या त्यांनी आणि सांगितलं येतो देवी, तुझ्या पूजेमध्ये चूक नाही करणार मी, आता परत नाही असं करणार, येतो. तेवढ्या तुळजापूरहूनच एक माणूस आला आणि ह्या धबधब्याकडे आल्यानंतर त्यांना हे बसलेले दिसले. मग तुम्ही इथे बसलात का पुजारी, असे कसे बसलात, चला. मग त्यांनी चुरमुरे आणले इथून प्रसादाचे, त्यांना खाऊ घातलं आणि हे इथलं धबधब्याचं पाणी घेऊन पाजलं. थोडंसं चेतना आली त्यांच्यामध्ये, हाताला धरून नेला हा डोंगर सगळा चढून. मग घरी तिथं गेले तुळजापूरला, देवीच्या सेवेत राहिले. देवीच्या सेवेत राहिले तर सतत मुखामध्ये जगदंब 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 असा जप होता. आणि तिथे काळभैरव टोळभैरव असे 2 डोंगर आहेत देवीच्या जवळ. त्या डोंगरावर उतरायचं, त्या डोंगरावर चढायचं, त्या देवीची पूजा करायची, ह्या देवाची पूजा करायची, सगळं करायचं. असं 2-3 वाजता येऊन जेवायचे ते घरी आणि मुखात सारखं जगदंब 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 हा जप चालू होता. शेवटचा क्षण तर असा गोड झाला त्यांचा. पानाची प्रभावळ करत होते. आपल्याकडे ती सेवा होती पानाची प्रभावळ, म्हणजे देवीला सजवायचं. फुलाची प्रभावळ, पानाची प्रभावळ म्हणजे तो मखर असतो समोर कमानीचा. ते करत असताना पान हातातच होते, ते दोरी पण हातात होती. जगदंब 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 बोलता बोलता आई आली, माझी आई आली, माझी आई आली, प्रकाश दिसायला लागला, मला प्रकाश दिसायला लागला. आई आई म्हणून हात जोडले, हातातलं ते खाली सोडलं, हात जोडले आणि जगदंब जगदंब मी आलो म्हणतच त्यांनी मैयामध्ये विलीन झाले, जगदंबा मातेमध्ये. बोलो आई राजा उदो उदो, तुळजा भवानी माता की जय, रामलिंगेश्वर भगवान की जय. आणि ते रामाने बाण मारल्यामुळे हे इथं पाणी सतत असतं पाणी. रामलिंगेश्वर, राम जेव्हा वनवासात होते तेव्हा इथे त्यांनी बाण मारला आहे आणि हे पाणी निर्माण झालेलं आहे. ते पाणी 24 तास असंच वाहत असतं हे. आणि ते रामलिंगाची स्थापना रामलिंगेश्वर म्हणजे रामाने स्थापन केलेलं आहे. आणि सगळे रामलिंगेश्वर असे उंच उंचच असतात, असे बुटके नसतात ते रामलिंगेश्वर, असेच उंच आकाराचे असतात सगळेच रामलिंगेश्वर. तिथला पण रामेश्वरचा इथला कुठे रामलिंगेश्वर रामाने जी स्थापना केली आहे ते एक खूण तेवढी आहे की असे उभेच असतात. अमृतकुंडला आहे रामलिंगेश्वर, तो तसा उभाच आहे. तापीच्या किनारी आहे तिथं पण असा उभाच आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज काशीनाथ महाराज की जय. झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण. निज सुधारी बरना रघुवर बिमल जसु